गणेशोत्सवाची जननी असलेला पुण्यातील गणेशोत्सव गेली काही वर्ष वेगळ्याच काही कारणांसाठी चर्चेत आहे। ही कारणं दूर व्हावीत यासाठी पुण्यातील गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे। एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये काही निर्णयाप्रत येण्याचा प्रयत्न झालेला आहे। अर्थात सर्वात महत्त्वाची चर्चा होते ती पुण्यातील विसर्जन मिरवणूक लांबण्याबद्दलची। यासाठी काही मंडळं पुढे आलेली आहेत। या मंडळांचं असं म्हणणं आहे की सकाळी 7 वाजता ते विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायला तयार आहेत। तुमच्यापासून सुरुवात करूयात। खरं तर पुण्याची विसर्जन मिरवणूक 10 वाजता सुरू होते, नारळ फुटतो, मात्र लांबत जाते। तर यावेळी नक्की काय तुम्ही विचार केलाय? नाही, आम्ही पर्याय असा दिलाय, एकतर इतर जी मंडळ आहेत तर तुम्हाला मानाच्या गणपतीला ऐकायचं असेल, तुम्हाला 11 वाजता मिरवणूक चालू करायची असेल तर इतर मंडळांना आम्हाला 7 वाजता जायला परमिशन द्या, आम्ही इतर मंडळ सकाळी 7 वाजता मिरवणूक चालू करू। नाही तर दुसरा पर्याय अल्टरनेटिव्ह आम्ही असा दिला आहे की मानाचे जे गणपती जे 10-11 वाजता निघत आहेत त्यांनी सकाळी 7ला निघायचं आणि त्यांची विसर्जन मिरवणूक 12-1 पर्यंत संपली पाहिजे, म्हणजे बाकीच्या मंडळांचा जो वाद होतो उशिराचा तो होणार नाही आहे। तर मानाच्या गणपतींना आमची हीच मागणी आहे की तुम्ही जो तुमची प्रथा बिता आता हे का पूर्ण बदलत चालले, पूर्ण मोठं झाले, ग्लोबल झाले, तर तुम्ही सकाळी 11ची मागणी न चालू न करता सकाळी 7ला चालू करा। नाही, याबद्दल काही बोलणं झालं मानाच्या गणपतींसोबत? नाही, अजून आता प्राथमिक आम्ही आता आपसात चर्चा करतोय। चर्चा करून मग आम्ही त्यांच्याशी संवाद करणार आहोत आणि त्यांचं सुद्धा मला जे काल वर्तमानपत्रात वाचलं त्यात कसबा गणपती म्हणजे शेटे जे आहेत ते संवादाला तयार आहेत, त्यांचा आमचा संवाद होईल। नाही, विसर्जन मिरवणूक आपण जर पाहिली तर ही 5 मानाची गणेश मंडळं जी आहेत तर त्यांच्या गणपतींचं विसर्जन होता संध्याकाळ होते आणि लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांची संख्या 300च्या पेक्षा जास्तच असावी। बरोबर, खूप झालेली आहे। आता पूर्वी संख्या कमी होती, तो एक काळ होता की जेव्हा मर्यादित संख्या होती, मर्यादित गणपती मंडळं होती आणि पुणंसुद्धा छोटंसं होतं। आज पुणं 30 लाखाचं झालं आहे, पिंपरी चिंचवड 20 लाखाची झालेली, 50 लाखाची लोकसंख्या, ग्रामीण भाग वेगळाच, ग्रामीण भागात जवळपास 40 लाख आहेत। सगळं म्हणून पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 90 लाख आहे। या सबंध जिल्ह्यातून मंडळी पुण्यात गणपती उत्सवासाठी येतात। खरं गणपती उत्सवाची तयारी 6-6 महिने आधी सुरू होते। 10 दिवसात होतो तो फक्त दृश्य भाग असतो, पण तयारीला 6 महिने लागतात कार्यकर्त्यांना, तेव्हा कुठे ते 10 दिवसात करतात। आणि मग 10 दिवस उत्सव झाल्यानंतर तो उत्सव हिंदू धर्म पद्धतीने जो होतो तो धार्मिक पद्धतीने तो संपला पाहिजे असा आमचा आग्रह आहे। दुसऱ्या दिवशी ग्रहण लागणार आहे, ग्रहणामध्ये विसर्जन करू नये अशी यावर्षीची धारणा आहे। म्हणून आमची सगळ्यांना विनंती आहे, मानाच्या गणपतीला देखील आमची विनंती आहे की तुम्ही जर सहकार्य केलं, शेवटी गणपती हा सगळा ह्याचा गणपती पावतो त्याचा पावत नाही या गोष्टीवरती काही विश्वास ठेवण्याचं कारण नाही आपण तरी, तेव्हा आपण सगळे एक गणपतीला मानणारे आहोत। सगळा गणपती हा एकच आहे, त्यामुळे माझा उत्सव मी तुझा उत्सव असं न करता। नाही, पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट जाणवते की इथे तुम्ही 60हून अधिक मंडळांचे प्रतिनिधी असाल, मानाच्या गणपतींचे प्रतिनिधी इथं नाही आहेत। त्यांचं तयारी आहे यासाठी एकतर ते स्वतः 7 वाजता निघायला तयार आहेत किंवा त्यांच्या आधी इतर कोणा मंडळांना जाऊन द्यायला तयार आहेत? त्यांची आमची चर्चा झाली आहे। हो, आता चर्चा झाली। 7 वाजता जायला बरीच मंडळं तयार आहेत। आज संध्याकाळी म्हणजे 1-2 दिवसात सुद्धा बैठक होऊन आणखीन 100-1 मंडळं सकाळी 7ला जायला तयार होतील अशी परिस्थिती आता पुण्यात आहे। पण याच्यामध्ये जी आधी निघतील मंडळं ती वेळेत संपवतील का? कारण त्यांनी जर वेळ लावला तर मग आधीसारखीच परिस्थिती व्हायची। अहो, मुळामध्ये पूर्वी लक्ष्मी रोडवरनं जेव्हा मिरवणूक जात होती त्यावेळेला हे 5 गणपती 2 गणपती असा मानाचे आहेत। आता त्याच्या 6-7 वाटा झालेल्या आहेत, तेव्हा हे मानाचे गणपती फक्त लक्ष्मी रोडवर जातात, बाकीच्या रस्त्यावरती मानाचे गणपती नसतातच ना। तेव्हा तिथनं जी मिरवणूक सुरू होणार आहे ती सकाळी 7ला सुरू केल्याने मानाच्या गणपतीचा काही फरक पडणार नाही। त्यांनी त्यांच्या रस्त्याने जावं, आम्हाला आमच्या रस्त्याने जाऊ दे। आमची प्रशासनाला विनंती आहे की ही मिरवणूक तुम्ही सकाळी 7 वाजता सोडा, मग त्यातूनही लक्ष्मी रोडवर ज्यांना जायचं असेल त्यांना जायची परवानगी द्या, त्यांच्यावर तुम्ही बंधन घालू नका। तुमची तयारी आहे सकाळी लवकर? आमची तयारी आहे। मुळात हा असंतोष का तयार झाला आहे याचं प्रशासनाने आणि मानाच्या मंडळांनी विचार करावा। लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक म्हणून आपण ओळखतो, बरोबर? त्यावेळेचा जो असंतोष होता त्याला वाचा फोडण्यासाठी उत्सवाची सुरुवात केली। आज पुन्हा ते परिस्थिती का आली आमच्यासारख्या मंडळांवर याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे आणि त्याच्यातून नाहीतर ह्या असंतोषाला उद्रेक होऊ शकतो। दुसरा जो मुद्दा होता की एका मंडळांच्या समोर ढोल ताशा पथकं किती असावीत याबद्दल काही चर्चा झाली का? आम्ही आता परवानगी तर मागितली, सकाळी 7ला आम्हाला परवानगी द्यावी।
पोलीस खातं काय नेहमीप्रमाणे परवानगी देणार आणि आम्हाला खेळवत राहणार. पण आज आमच्याकडे 25 मंडळं जमा झाली. आम्ही सगळे एकत्र होऊन कशी 7ची परवानगी करायची हे आम्ही बघतोय. अच्छा, तुम्ही? मी ह्या ठिकाणी आमच्या भागात जो पूर्व भाग जो आहे, आमच्या पूर्व भागावर नेहमी अन्याय होत आलेला आहे. आमच्या भागातल्या मंडळांना प्रथम पारितोषिकं मिळत असतात. जे काही कुठली संस्था जे स्पर्धा लावत असते त्या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आमचे मंडळ उतरतात आणि प्रत्येक मंडळामध्ये 500 कार्यकर्ते किमान असतात. पण आमच्या मंडळाला विसर्जन होण्याकरता 24 तास लागतात. त्याकरता विसर्जन मिरवणुकीच्या विषयासंदर्भात आम्हाला कोणाला काय दोष द्यायचा नाही. पण यामध्ये पोलीस प्रशासन असेल, पुणे महापालिका असेल, जे कोणी संबंधित ज्या अधिकारी या संबंधित काम जे पाहतात यांनी येणाऱ्या काळामध्ये ह्या मिरवणुकीचं पूर्णपणे कागदावरती प्लॅनिंग केलं पाहिजे. ते प्लॅनिंग असं असलं पाहिजे की जेणेकरून ही जी मानाची मंडळं जी आहेत त्या मानाच्या मंडळांच्या गणपतींना विसर्जन होण्याकरता किती वेळ लागतो आणि त्यांच्यामध्ये किती अंतर असतं आणि आमचे जे काही बाकीचे इतर सगळी जी मंडळं आहेत त्या मंडळांमध्ये किती वेळ त्यांना दिला जातो आम्हाला. आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या पुणे शहरामधनं जे काही बाहेर जी लोक येणारी आहेत. हवं की विसर्जन मिरवणूक पुण्याची म्हणून उल्लेख होतो, मात्र सकाळी 10 वाजता मिरवणुकीचा नारळ फुटल्यानंतर जी 5 मानाची म्हणवणारी गणेश मंडळं आहेत तर ती अलका चौकातून पार होईपर्यंत संध्याकाळ उलटते. त्यानंतर जी उरलेली शेकडो मंडळं आहेत ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. त्यामुळं ही विसर्जन मिरवणूक फक्त या 5 मंडळांचीच होते का असा प्रश्न निर्माण होतो. पण हा जो क्रम आहे ती एक आता परंपरा झालेली आहे, तर ती मोडली जाईल का? पण ती मोडली ना. आता दगडूशेठचा गणपती पूर्वी सगळ्यात शेवटी जायचा, मग त्यांनी आता संध्याकाळी 8 वाजता यायला सुरुवात केली. 5 मानांच्या गणपतींबद्दल 5 मानांच्या गणपतीबद्दलच बोलतोय की ह्या मंडळींनी पूर्वी वेगळ्या वेळेला ते जात होते, पूर्वी 1 वाजता जात होते, आता 10 वाजता यायला तयार झाले. ते कोणी म्हणेल की हे परंपरा जे आहेत ते आता परंपरा सुद्धा गणपती मंडळांनीच निर्माण केलेली आहे. त्याच्यात दुरुस्ती सुद्धा गणपती मंडळच करू शकतात. गणपती हा विघ्न हरताय, तो कुठलाही विघ्न येतं गणपतीला विघ्न हरता म्हणतो. त्यामुळे असलं काही कोविडच्या आधी केसरीवाडा देखील 2-3 वर्ष टिळकरोडनी गेलेला आहे. 5-6 वर्ष गेल्या तेव्हा ती प्रथा मोडली. प्रशासनावरती जो काही ताण येतो ना तो प्रशासनाने व्यवस्थित आता IAPS ऑफिसर तिथं बसतात, त्यांनी एका पेपरवरती आणावं ना याचा प्लॅन आणि त्या पद्धतीने सर्वांना न्याय मिळेल, सर्व मंडळ आनंदी राहतील आणि हा उत्सव जो आपला जागतिक पातळीवरती जो गेलेला आहे आणि जगातनं सर्व येतात ना दर्शनाकरता उत्सव पाहण्याकरता. या 5 माझी आणि बऱ्याच गणपती मंडळांची एक मागणी आहे की परवा सरकारने गणेश उत्सव हा महाराष्ट्र उत्सव जाहीर केला आणि काही रक्कम जाहीर केली आणि काल आम्हाला असं लक्षात आलं की ते खड्डे बुजवायला न्याला. तर आमचं म्हणणं असं आहे सरकारने हे खड्डे बुजवणं याला महापालिका आहे, सरकारी खाती आहेत, तुम्ही हा जो निधी आहे हा गणपती मंडळाच्यावर आणि गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावर खर्च करावा. म्हणजे मोमेंटला महत्त्व द्या, इव्हेंटला महत्त्व देऊन ठेकेदार पोसू नका. तशी लाडकी बहीण योजना तसा लाडका मंडळ नाही. ऐका, विषय थोडं विषांतर होतंय. मुद्दा आहे की परंपरा जी आहे त्या परंपरा अर्थातच तयार होत असतात. अहो, परंपरेच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरेश कलमाडी खासदार झाल्यानंतर त्यांनी पुण्याचं गणेश फेस्टिवल सुरू केलं ना. ते जुन्या कुठल्या काळामध्ये नवीनच आहे. परंपरा तुम्ही किंवा हे जे म्हणता ना बदलेल का, तर परिवर्तन हाच नियम आहे संसाराचा. आणि सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामध्ये ह्या ज्या मंडळांच्या किंवा धार्मिक परंपरा आहेत ना याच्यावरती त्यांनी पण आक्षेप घेतलेला आहे. आणि इथं खरा मान कोणाला असायला पाहिजे? गणेशाला. आपण मान देतोय त्या 5 मंडळांना. आणि परंपरा मी तुम्हाला सांगतो, माऊलींची पालखी कुठून यायची? मुळा रोडनी यायची. त्याच्यात जवळजवळ 20 ते 25 वेळा बदल केलाय, इतकं रिजिड असून. तर इतकी वर्ष गणेशोत्सव यशस्वीपणे सुरू आहे, कारण काळानं रूप होणारे बदल या उत्सवानी स्वीकारले आणि म्हणूनच हा लोकोत्सव झाला. आता पुन्हा असाच बदल करण्याची वेळ आली आहे का? मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.